हॅलो नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज रुदाचा बड्डे होता आणि आज खूप सारी कामं होती, त्यामुळे आम्ही दुपारी डीमार्टला निघालो होतो. कारण संडे पण होती आणि संडेचा आम्ही डीमार्टला जातोच. महिन्याचा किराणा संपला होता, तो भरायचा होता. आणि त्यानंतर मग घरी आल्यावरती बड्डेची तयारी पण करायची होती, बड्डेची शॉपिंग पण करायची होती, अशी खूप सारी कामे होती. त्यामुळे मग पटकन म्हणलं आधी किराण्याचं महत्त्वाचं काम आहे ते करून घ्यावं. मग इथे डीमार्टमध्ये आलो होतो आणि इथे बघा आमच्या बाळाला कुठे बॉल मिळाला होता डीमार्टमध्ये, तिथं त्या दोघांचं खेळायचं चालू होतं. तर मुलांचं कसं असतं ना, कुठे पण काही भेटलं की लगेच खेळायचं चालू होतं मस्त निवांत. आणि बिलिंगच्या वेळेस आमच्या आयांची रिएक्शन बघण्यासारखी असते, म्हणजे त्यांचे एक्सप्रेशन खरंच बघण्यासारखे असतात. त्यांचा जो अंदाज असतो ना ते चुकायला नको, त्यामुळे त्यांचं असं एक्सप्रेशन असतं. कम्प्युटर स्क्रीनवरच त्यांची नजर असते. त्यानंतर घरी आल्यानंतर मग किराणा आई भरणार होत्या आणि आम्हाला दोघांना निघायचं होतं पटकन रुदाला कपडे घेण्यासाठी. तर इथे माझ्या लेकीने मस्तपैकी चहा बनवला होता. मुलं किती लवकर मोठी होतात बापरे, आमची आरू आता चहा बनवायला पण शिकली आहे. आणि आमचा रुदा तर आता 7 वर्षाचं होईल, मला विश्वासच बसत नाही आहे. त्यामुळे आता बड्डे बॉयसाठी नवीन कपडे तर पाहिजेच, मग त्याला कपडे घ्यायला गेलो, कपडे घेतले आणि त्यानंतर घरी आल्यावर पटकन स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण ऑलरेडी खूपच उशीर झाला होता. आणि आज जेवणामध्ये साधा सिंपलच मेनू होता आपला. मिक्स व्हेज पुलाव होता आणि पुरी भाजी. मग यांनी पुलाव बनवून घेतला आणि तोपर्यंत मी साईडला भाजी पण टाकली होती शिजायला वाटाण्याची, आणि मस्त पुऱ्या वगैरे करून घेतल्या. त्यानंतर मुलांचं आवरलं, माझं पण आवरलं आणि इथं आमच्या गट्टू मामाने थोडीफार तयारी करून ठेवली होती. मागे थोडंसं डेकोरेशन करून ठेवलं होतं बड्डेचं. आणि बड्डे साधा सिंपलच होता, त्यामुळे जास्त कोणाला बोलवलं नव्हतं. आमचे फक्त शेजारी वगैरेच बड्डेसाठी आले होते आणि मी माझ्या घरच्यांना पण नव्हतं बोलवलं, कारण सगळ्यांचाच आता हा जो पिरियड चालू असतो तो सगळ्या पेपरचाच वातावरण असतं एप्रिल महिन्यामध्ये. सगळ्यांच्या माझ्या ताईच्या बहिणी मुलांचं तर पेपर वगैरे चालू असतात आणि रुदाचे पण पेपर चालूच होते. एप्रिलचा पहिला आठवडा असतो, त्यामुळे दरवेळेस त्यांना रुदाच्या बड्डेला यायला मिळतच नाही. राघवचा बड्डे मस्त असतो एकदम, 31 मेला सगळ्यांना सुट्टी पण असते आणि एकदम निवांत असतं सगळं. आणि आज बड्डे होता तरी आमचं बाळ काही खुश नव्हतं, कारण त्याला पाहिजे होतं मोठं गिफ्ट, सायकल पाहिजे होती. आणि तो बऱ्याच दिवसांपासून म्हणत होता की मला बड्डेला सायकलच पाहिजे. पण त्याला आम्ही सायकल तर आणून ठेवली होती, पण त्याला आम्ही सांगितलं नव्हतं की त्याच्यासाठी आणली म्हणून, कारण मला एकदम त्याला सरप्राईज द्यायचं होतं. त्याला माहीतच पडू द्यायचं नव्हतं की त्याच्यासाठी गिफ्ट आणले म्हणून. त्याला सकाळपासून सांगितलं होतं की त्या सायकल आणायला खूप सारे पैसे लागतात, त्यामुळे तुला काही सायकल आम्ही आणली नाही आहे. त्यामुळे बाजारा शांत निवांतच होतं, एकदम काही खुश नव्हतं. आणि बड्डे झाल्यानंतर तो म्हटला की मला काही मोठं गिफ्ट भेटलंच नाही, सगळ्यांनी बिस्किटच आणले, कोणी मला छानसं असं गिफ्ट दिलंच नाही म्हणून. खरं तर त्याचं गिफ्ट आणून ठेवलं होतं आणि आमचा जो गट्टू मामा आहे त्याचे मित्र ते सायकल बाहेर घेऊन थांबले होते आणि बड्डे झाल्यानंतर आम्ही ते त्याला देणार होतो. तर फायनली तो बड्डे झाला होता आणि मग सायकल घरामध्ये आणली. त्यानंतर बाळ आमचं एकदम खुश झालं, आता तुम्हाला दिसतच असेल ते. तर फायनली बड्डेचं एकदम खुश झाला तो सायकल बघून. आणि सायकल बरीच मोठी होती, त्याला चालवता येईल का नाही काय माहीत नव्हतं, पण त्याला ती आवडली मनापासून, हेच खूप आहे. तर असा झाला आमच्या रुदाचा बड्डे. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.